नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेन्शनधारकांविषयी एक नवीन मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता महागाईच्या काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ई-पी-एफ-ओने पेन्शनधारकांना मिळणारी किमान ₹1,000 ₹1,000 मासिक पेन्शन ही अत्यंत अपुरी असल्याचे या ठिकाणी निरीक्षण नोंदवत संसदीय समितीने या ठिकाणी तातडीने वाढवण्याची शिफारस केलेली आहे. आणि यामध्ये मित्रांनो किमान पेन्शन ₹7,500 करण्याची मागणीही केली आहे. तर मित्रांनो ई-पी-एफ-ओ संदर्भामध्ये काय आहे नवीन अपडेट पेन्शन विषयी हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो काय आहे संपूर्ण सविस्तर माहिती इथे पाहूया. तर मित्रांनो इथे पाहू शकता की ₹1,000 मासिक पेन्शन अपुरी आहे, तसेच सन्मानजनक वाढ करा. तर यामध्ये संसदीय समितीची शिफारस तसेच अनुदान मागण्यांवरील अहवाल केला सादर. तर काय आहे सविस्तर अपडेट पाहू शकता. तर यामध्ये मित्रांनो महागाईच्या काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ई-पी-एफ-ओ म्हणजेच पेन्शनधारकांना मिळणारी किमान ₹1,000 मासिक पेन्शन ही अत्यंत अपुरी असल्याचे निरीक्षण या ठिकाणी नोंदवत संसदीय समितीने ती तातडीने वाढवण्याची शिफारस केलेली आहे. तसेच पेन्शनधारकांना सन्मानजनक जीवन जगता यावे यासाठी किमान पेन्शन वाढवणे अत्यावश्यक असल्याचे या ठिकाणी समितीने नमूद केले. स्थायी समितीने मंगळवारी 2026-27च्या अनुदान मागण्यांवरील आपला अहवाल सादर केला. यामध्ये पेन्शनधारकांच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. यापूर्वी पेन्शनधारकांनी जंतर मंतर येथे आंदोलन करून किमान पेन्शन ₹7,500 करण्याची या ठिकाणी मागणी केलेली आहे. तर यामध्ये मित्रांनो आता यामध्ये प्रायव्हेट कर्मचारी जे आहेत म्हणजे जे कंत्राटी कामगारांसाठी यामध्ये मोठे पाऊल आहे. तर यामध्ये समान काम करूनही कंत्राटी कामगारांना अपघाती किंवा निवृत्तीनंतर लाभ मिळण्यास विलंब होतो. हे टाळण्यासाठी अशा सर्व कामगारांना ई-एस-आय आणि ई-पी-एफच्या छत्राखाली आणण्याची शिफारस समितीने या ठिकाणी केली आहे. तसेच केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी एक विशेष समन्वय मंडळाच्या स्थापनेचाही सल्ला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता की समितीच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता की समितीच्या अहवालामधले काही मुद्दे आहेत. तर या ठिकाणी महागाईचा विचार आवश्यक. तर यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून किमान पेन्शन ₹1,000 स्थिर आहे. मात्र दुसरीकडे महागाई, आरोग्य खर्च आणि राहणीमानाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही रक्कम मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरी आहे. तसेच वृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना याचा मोठा फटका बसत आहे. तसेच यामध्ये बजेटमध्ये वाढीची गरज. तर केंद्र सरकार सध्या 1.16% योगदान देते, परंतु निवृत्त कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पीय तरतूद वाढवण्याची या ठिकाणी गरज आहे. तर मित्रांनो ई-पी-एफ-ओने एक मोठी अपडेट आणलेली आहे की ज्यामध्ये आता पेन्शनधारकांना किमान पेन्शन ₹7,500 करण्याची मागणी या ठिकाणी समितीकडून करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो पेन्शनधारकांविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.